ऋण तुझे विठ्ठला सांग कैसे फेडू, काय आहे मलिन माझी चरणाशी अंतरू। आज या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व नामधारक श्रोतवर्ग, सावंत फॅमिलीचे सर्व कुटुंबीय आणि सर्व नातेवाईक या सर्वांच्या चरणात नमस्कार। एकदा जोरदार टाळ्या आपल्या सर्वांच्यासाठी झाल्या पाहिजे। आज आपल्या सावंत ताई यांचा 60वा वाढदिवस आणि त्या निमित्तानं हा कृतज्ञता दिन आपण या ठिकाणी आपण साजरा करत आहोत। इतका छान सुरेख सुमधुर आवाजात इथे उपासना यत्न पार पडलेला आहे। तर जीवन विद्या मिशन ज्ञान साधना केंद्राचं आपण सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं कौतुक करूया की खरंच माझे भक्त गाती जिथे नारदाने उभ्या तिथे अगदी सद्गुरू आणि माई इथे या उभयतांना आशीर्वाद देण्यासाठी तुम्ही प्रगट करून दिलेला, त्यामुळे मी तुमची सर्वांची मनापासून कृतज्ञता व्यक्त करते। आणि संतोष काका आता डोंबिवलीला राहायला गेले, तिकडून ते इथे आले हरिपाठ करण्यासाठी, या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी। खरंच आम्ही पूर्ण सावंत कुटुंबीय आपली मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो आणि तुम्हाला आसनस्थ होण्याची मी विनंती करते। थोड्याच वेळात आपण कृतज्ञता दिन 16 इथे साजरा करणार आहे। छत्रपती शिवाजी महाराज की सद्गुरु महाराज की। नमस्कार। उगवत्या सूर्याच्या रुबाबदार किरणांनी जीवनाचा एक सुंदर आरंभ झाला। दिलीप सावंत या तेजस्वी व्यक्तिमत्वाचा जन्म झाला। बालपणीच्या खेळापासून तरुणाईच्या उमंगापर्यंतचा प्रवास कष्ट, प्रामाणिकपणा आणि जिद्दीच्या पायऱ्यांनी हळूहळू उंचावत गेला। मग आयुष्याच्या वळणावर एक जीवनसाथी भेटली, निर्मळ प्रेमळ नावाची दीपाली, आणि या दोन मनांचा एक सुंदर संसार फुलला। घरात प्रेमाचा दरवळ पसरवणारी सुसंस्काराची सुवासिक बाग तयार झाली। याच बागेत एक छान पहिलं फुल उमललं, ते म्हणजे दीपक, ज्याच्या अफाट यशात आई वडिलांचा अभिमान झळकतो। मागून एका गोड नाजूक कळीचं छान सुगंधी फुल बहरलं, ती म्हणजे दर्शना, जिच्या हास्यात सारं घर उजळतं। फुलांसोबत फळ सुद्धा हवे, मग आले शेंडे फळ, तो म्हणजे
देव, ज्याच्या खोडकर गमतींनी मनात नवा उत्साह भरतो. वर्षाच्या प्रवासात पाखरे मोठी झाली, आपापल्या नभात संचार करू लागले. घरात सून आली, संसारूपी दिव्याची वात दीपकने तेवत ठेवली आणि श्रद्धाने त्याला श्रद्धेने सोबत केली. मुलगी दर्शना नवीन स्वप्न घेऊन सासरच्या घरात गेली. साजेसा जावई ओंकार आणि सासरच्यांनी तिला अलगद आपलीशी केली. आणि एक दिवस सुंदर मधुर किलबिलाट कानी आला. स्वराज या पुत्ररत्नाने जन्म घेतला. श्रद्धा आई आणि दीपक बाबा झाला. असा हा एका लहान रोपट्यापासून सुरू झालेला संसाररूपी कल्पवृक्ष बहरला तो वाडवडिलांच्या आशीर्वादाने आणि आप्तेष्टांच्या मित्रपरिवाराच्या प्रेमाने. तुम्ही सर्वजण आज इथे उपस्थित राहिलात आणि आम्हा सर्वांना आशीर्वाद दिलात, त्याबद्दल आम्ही पूर्ण सावंत कुटुंबीय तुमची मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. देवा सर्वांचं भलं कर, देवा सर्वांचं कल्याण कर, देवा सर्वांचा संसार सुखाचा कर. देवा सर्वांचं भलं कर, देवा सर्वांचं कल्याण कर, देवा सर्वांचा संसार सुखाचा कर. देवा सर्वांची भरभराट होते, देवा सर्वांची भरभराट होते. देवा सर्वांना उत्तम आरोग्य लाभू दे, देवा सर्वांना उत्तम आरोग्य लाभू दे. देवा सर्वांची मुलं टॉपला जाऊ दे, देवा सर्वांची मुलं टॉपला जाऊ दे. सद्गुरुनाथ महाराज की जय. मी दीपक सावंत यांना सांगेन काही ठराविक किस्से किंवा गमती जमती ज्या काही तुमच्या आयुष्यात घडल्या असतील तर त्या तुम्ही इथे सांगायच्या. तर आई वडिलांविषयी काय बोलणार आपण. आपल्या मनात त्यांची कृतज्ञता आपण नेहमीच व्यक्त करत असतो, पण कधी कधी काही गोष्टी बोलाव्या लागतात. म्हणजे आपल्या मनात त्यांच्या प्रती किती प्रेम आहे हे आपल्याला पण त्यांना म्हणजे त्यांना तर ऑलरेडी माहितीच असतं, पण आपण बेटर की आपण त्यांच्याशी शेअर करूया. कारण हल्लीच्या जगात म्हणजे जोपर्यंत मूल लहान असतं तोपर्यंत ते आईबरोबर सगळं काही शेअर करत असतं. आपल्या भावना म्हणजे देवाणघेवाण होत असते भावनांची. पण जेव्हा ते मूल मोठं होतं म्हणजे ऑफिस सगळं हे सगळं, तेव्हा आई वडिलांना द्यायला एवढा टाइम मिळत नाही. पण त्याच्या मनात ज्या भावना असतात आई वडिलांविषयी त्या खूप असतात, पण त्या कधी आपण व्यक्त करत नाही. तर असाच एक थोडासा आम्ही छोटा प्रयत्न करतो. मी आणि देव आणि दर्शू आम्ही मिळून असं ठरवलं की छोटासा काय ना का होईना एक प्रयत्न आपण करूया. तर ऍक्च्युली खूप गोष्टी आहेत बोलण्यासारख्या आणि आपण काही लिस्ट नाही बनवले, त्यामुळे काही गोष्टी मिस होऊ शकतात. तर मी ट्राय करतो. तर 1993ला आम्ही राहायला गेलो. म्हणजे जेव्हा मी 3 वर्षाचा होतो तेव्हा मी विठ्ठलवाडीला राहायला गेलो. तर आमची रूम होती ही म्हणजे 200 स्क्वेअर फीट चाळीतली आमची रूम होती. तर ती तेव्हा पप्पांनी 1993ला जेव्हा विकत घेतली तेव्हा मी राहायला गेलो. खूप खडतर परिश्रम त्यांनी बघितलेले आहेत. मी असं नाही बोलणार की आम्ही स्ट्रगलमध्ये काढली, त्यांच्यामुळे आम्ही खूप आनंदी आयुष्य जगलो तेव्हा पण त्या दोघांनी खूप त्यांच्या ह्याच्यात स्ट्रगल केलं. म्हणजे आता कसं आपण आताची पिढी स्वतःचं पण बघते मुलाचं पण बघते, पण त्यांनी त्यावेळेला फक्त मुलांचंच बघितलेलं आहे. तर त्यामुळे आमचा जो लहानपणीचा प्रवास होता हा खूप आनंदी होता. स्ट्रगल मी नाही बोलणार जरी आम्ही चाळीत राहत असलो तरी. तर खूप आनंदी आम्ही दिवस काढले. तर त्याच्यामध्ये आमच्या घरात जायला आमची फक्त एक चाळ होती आणि तिथे जायला एक नाला क्रॉस करून आणि त्याच्यानंतर एक जंगल टाईप होतं थोडंसं. त्याच्यानंतर विठ्ठलवाडी स्टेशन होतं. आता तुम्ही बघाल तर एकदम डेव्हलप झालंय सर्व. तर तेव्हा म्हणजे माझ्या वडिलांचं लव वर्क तर एवढं आहे
की ते रात्रभर म्हणजे 2-2, 3-3 वाजता लास्ट ट्रेनने यायचे. आणि त्याच्यानंतर मग मी जेव्हा उठणार, आम्ही तेव्हा जागे व्हायचो, मी जेव्हा उठणार मग ते जेवत असतील ना तेव्हा ते काय करायचे, त्यांच्या पुढचा जेवणाचा जो पण भाग असेल तो माझ्या पुढे ठेवायचे की तू खा. तर हे तेव्हा जाणवत नव्हतं, पण हे आता एकदम प्रकर्षाने जाणवत आहे किती त्यांनी मेहनत घेतलेली आहे तेव्हा. त्यानंतर त्याचबरोबर माझी आई, तर ही तर त्यांना किती सुंदर साथ दिलेली आहे, पूर्ण काटकसरीने आयुष्य त्यांनी काढलेलं आहे. त्याच्यामुळे आमचं असं कधी झालं नाही की बाबा शाळेत कोणतरी विचारतंय की तुझी फी बाकी आहे किंवा हे, म्हणजे एकदम तंतोतंत डेट बाय डेट त्यांनी सगळं माझे लाड पुरवलेले आहेत. आमची पण तेव्हा काही जास्त इच्छा नव्हती. पहिलं आम्ही कसं लहान होतो तेव्हा बाहेर टीव्ही बघायला जाणं, एखाद्या नेबरकडे किंवा कोणाकडे तरी जाणं. मग त्याच्यानंतर वडिलांनी त्यासाठी आम्हाला एक छोटा तेव्हा शार्प टीव्हीचा ब्रँड होता तो घेऊन दिला. मग तेव्हापासून आम्हाला तेच एक छोटंसं म्हणजे 10-12 हजाराचा टीव्ही एवढा ते आनंदी करून गेला. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी खूप सुंदर घडलेल्या आहेत. त्यानंतर माझे वडील हे विठ्ठलवाडीवरून गोरेगाव असा प्रवास करायचे. विठ्ठलवाडीवरून गोरेगाव म्हणजे जाताना 2 ते 2.5 तास आणि येताना 2-2.5 तास. आणि त्याच्यामध्ये पण आता म्हणजे एकदम अशी काही सॅलरी नव्हती की बाबा खूप सॅलरी आहे काहीतरी, एक फक्त 15 ते 20 हजारामध्ये त्यासाठी एवढे ते लोक खटपट करत होते. हा प्रवास म्हणजे मला तेव्हा काही वाटायचं नाही. त्यानंतर माझा फर्स्ट जॉब जेव्हा लागला चकालाला, तेव्हा मी ह्यांच्याबरोबर ट्रॅव्हल करायचो विठ्ठलवाडीवरून अंधेरीला. तो ट्रॅव्हल मला एवढा म्हणजे कॉम्प्लिकेटेड आणि हेडेक व्हायचा पूर्ण ट्रॅव्हलमध्ये. मी बोललो तुम्ही कसे करता एवढं. मी 6 महिन्यात तो ट्रॅव्हल बंद केला आणि मग मी आपलं कांजूर पकडलं आणि कांजूरवरून बसनी चकालाला जायला लागलो. तर माझ्या वडिलांनी जवळजवळ 20 ते 25 वर्ष, त्यापेक्षा जास्त, पहिलं मालाड नंतर गोरेगाव विठ्ठलवाडीवरून असं ट्रॅव्हल केलेलं आहे. म्हणजे ह्यांची जे कष्ट करण्याची लेवल आहे ती नेक्स्ट लेवल आहे. त्यांना आता पण मी बोलतो की आता तर सगळं छान आहे आपलं, तुम्ही का काम करताय, पण नाही, त्यांना ते कामात एवढी आवड आहे आणि त्यांचं लव वर्क ब्लेस ऑल अँड यू विल बी ब्लेस्ड बाय गॉड याच्यावर ते खूप बिलीव्ह करतात. त्यानंतर माझ्या आईचं म्हणजे आईचे तर खूप उपकार आहेत माझ्यावर. तर एक असं झालं की मला ॲडमिशन घ्यायचं होतं सायन्सला ॲडमिशन घ्यायचं. आमची काही परिस्थिती नव्हती, पण मला घ्यायचं होतं सायन्सला ॲडमिशन. तर मी खूप ठिकाणी फिरलो. ॲक्च्युली माझे मार्क पण थोडे कमी आले होते, त्यामुळे आमच्या इकडची जे CHM बिर्ला कॉलेज आहे माझं होत नव्हतं. त्यामुळे मी शोधता मग भांडूपमध्ये एक NES रत्न म्हणून कॉलेज आहे, तर तिकडे आलो मी असं सर्च करता, कारण मला थोडं मुंबईला जावे असं ट्राय मारलं मी. तर त्याच्यानंतर त्या मॅडमबरोबर आम्ही भेटायला गेलो, प्रिन्सिपल होत्या. आता हे लाईव्ह बोलू नये, पण त्यांनी मला काय सांगितलं, एक 10 सीट अवेलेबल आहेत कम्प्युटर सायन्सच्या आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्हाला एक 25,000 डोनेशन द्यावं लागेल आणि त्यानंतर फी वेगळी. आता आमच्याकडे आता तर 25,000 असं काय वाटत नाही, पण तेव्हा 25,000 म्हणजे आमच्या पायाखालची जमीनच सरकली. आता हे कसं काय करायचं. कॉलेज छान होतं ते आणि खूप ठिकाणी मी फिरून मग असं आम्ही फायनल केलेलं. A ग्रेड कॉलेज होतं, रिव्ह्यू पण छान होते. पण मी तर विचार केला तेव्हा बॅकफुटला येऊन ते आमच्या इकडे साकेत कॉलेज आहे कल्याणला, तिकडेच जॉईन करतो मी सायन्ससाठी. पण वडिलांनी आणि आईने यांनी स्वतःच डिसिजन घेऊन टाकलं. मम्मीनी मी घरी पोचायच्या आधी, म्हणजे मी तेव्हा आमचे मोठे बाबा त्यांच्याकडे थांबायला गेलो, तर घरी यायच्या आधी मम्मीनी आपल्या पूर्ण जे ऑर्नामेंट होते दागिने हे तिने गहाण ठेवले, सगळे गहाण ठेवले आणि लगेच 25,000 दुसऱ्या दिवशी रेडी केले. आणि त्यानंतर मी त्या कॉलेजला ॲडमिशन घेतलं. म्हणजे तिने हे पण नाही विचार केलं अरे या दागिने कसे काय गहाण ठेवायचे असे. तर असे खूप त्यांचे उपकार आहेत माझ्यावर. तुम्ही म्हणजे सगळ्यांच्या आई वडील कसेच असतात, पण आपण त्यांच्या प्रति कधी कृतज्ञता व्यक्त करत नाही. तर हा एक छोटासा मी चान्स बघितला ज्याबद्दल मी त्यांच्यावर बोलू शकतो. म्हणजे आई म्हणजे तुम्ही जरी आपण दुपारी जेवण करून संध्याकाळी तरी ती चिळाभात स्वतः खाणार आणि ताजा भात आपल्याला देणार. तर असे खूप काही प्रसंग आहेत, सगळेच मी त्यांच्याकडे शेअर करत नाही. ठीक आहे, तर धन्यवाद मम्मी पप्पा सर्वांसाठी. आपण एक मीटिंग आली. क्या बात है.
त्यानंतर मी शेंडेफळ देवाला विनंती करेन की तू सुद्धा व्यक्त हो. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. कसे सगळे? तर मम्मी पप्पाबद्दल काय बोलू, म्हणजे आत्तापर्यंत मला जे हवं होतं ते सगळं त्यांनी असं लगेच दिलेलं आहे, म्हणजे त्याच्याबद्दल काही प्रश्नच नाही. म्हणजे माझे सगळे लाड पुरवले, सगळे अट्ट त्यांनी पुरे केलेले आहेत. आणि मग दोघांबद्दल बोलायचं झालं तर मी जेव्हा लहान असायचो तेव्हा मला सारखा ताप, म्हणजे ॲडमिट असायचो मी. आणि म्हणजे होतो तसं, म्हणजे असं ताप वगैरे असायचा तर रात्री मम्मी पप्पा झोपायचे नाही. मम्मी मला अशी मांडीवरती घेऊन बसायची आणि पप्पा लेट कामावरून यायचे, मग पप्पा मला घेऊन बसायचे. मग खोकला कफ वगैरे व्हायचं तर मम्मी मला म्हणजे 3-4च्या दरम्यान ते काय बोलतात ते साखरेचं पाणी गॅसवरती ठेवून त्याच्यावरती लवंग वगैरे ते टाकून मग मला ते पियाला द्यायची. मग मला कुठे जाऊन ती झोप लागायची, मग त्याच्यानंतर हे झोपायचे. असे भरपूर किस्से आहेत, म्हणजे माझे सगळं आयुष्यातील सगळे लाड त्यांनी पूर्ण केलेले. आता मी त्यांचे सगळे लाड पूर्ण करणार आहे. क्या बात आहे. एकदम लाख मुलाची गोष्ट बोलली. म्हणजे काहीतरी आपण बोलायचं आहे आई वडिलांबद्दल हे ठरत होतं तेव्हा दीपक बोला मी थोडंसं बोलेन आणि दर्शना बोलली मी थोडंसं बोलेन. त्याने पण बोलू, दोन माहिती बोलतो. आणि देव आहे ना, देव आत्ता म्हणजे 5 मिनिटापूर्वीपर्यंत बोलत होता, दादा माझं नाव घेऊ नका, मला जमणार नाही बोलायला. दादा माझं नाव घेऊ नका. बोला मी तुझं नाव घेणार आहे, तुला जे जमेल जसं जमेल तसं तू बोलायचं आहे. आणि शेवटी खरंच लाख मोलाची गोष्ट बोलून गेला तो, बरोबर की नाही? त्यासाठी जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे. आता यानंतर मी विनंती करेन साजेसा जावई ओंकार घाडीला मी विनंती करेन की तू 2 शब्द बोलायचे. सर्वांना विठ्ठल विठ्ठल. तर आज आपल्याला माहिती आहे आज आहे कृतज्ञ सोहळा या दोघांचा. तर मग सर्वात आधी मी या दोघांसाठी कृतज्ञता व्यक्त करतो आणि मी खूप थँकफुल आहे खरंच दोघांना मला खरंच खूप तर मी खरंच खूप थँकफुल आहे. आता कृतज्ञता दिन आपण बोलतो, पण काही कारण काय आहे का मी कशाला यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो आहे. तर सर्वात प्रथम म्हणजे खूप काही कारणं आहेत, पण एवढं मी जास्त बोलू नाही शकत. पण काही शॉर्टमध्ये जर सांगायचं असेल तर मग सर्वात मोठं कारण म्हणजे दर्शना माझी बायको. तर तिचं नाव घेतोय कारण आमचा संसाराला आता 10 महिने झाले आणि खूप चांगला संसार चालू आहे, खूप व्यवस्थित चालला आहे आणि खरंच खूप चांगली बायको मला मिळाली आहे. पण त्या चांगल्या बायको मिळण्यामागचं कारण म्हणजे हे दोघं आहेत. ह्या दोघांचे संस्कार आहेत म्हणून माझी बायको मला एवढी छान बायको मिळाली आहे. आणि गोड दर्शना. आणि दुसरं कारण म्हणजे बरेच कारण आहेत. त्यापैकी एक कारण मी सांगेल की या दोघांकडचा पॉझिटिव्ह नेचर खूप कमी लोकांकडे मी बघितलं आहे. जेवढा यांच्याकडे पॉझिटिव्हिटी आहे म्हणजे मला पण कधी बोलतात ना बरंच काही शिकायला भेटतं यांच्याकडून. खूप पॉझिटिव्हिटी मला भेटते यांच्यामुळे. आणि असं म्हणतात की मुलीचा संसार सुखाचा व्हावा आहे. सासरी जेवढं इम्पॉर्टंट असतं तेवढंच ते माहेरच्यांवरती पण डिपेंड करतं. ते त्यामागचं कारण सांगतो मी तुम्हाला. माहेरच्यांचं का, कारण ते मुलींच्या आयुष्यात जेवढी पॉझिटिव्हिटी जेवढं तिला चांगलं सांगते तसं ती तिच्या सासरी रिॲक्ट करते, तशी ती सासरी वागते. म्हणून त्यासाठी या दोघांचा खूप मी कृतज्ञ आहे. आणि वा, सगळे एक से बढ़कर एक आहे. मला सांगतात मी बोलणार नाही आणि नंतर थांबावं लागतं यांना.
ओके, आता खरंच या दोघांबद्दल मी सुद्धा एकच शब्द बोलणार आहे. मला माहिती आहे हे दोघं एवढे पॉझिटिव्ह आहेत ना. आजपर्यंत म्हणजे जीवनानंदमध्ये मी यायच्या आधीपर्यंत आम्ही जेवढे काही केक कटिंग केले ना तेव्हा एकच गाणं म्हटलं आहे, 12 दिनी हे आहे, बरोबर. आणि जेव्हापासून जीवनानंदमध्ये मी आलो तेव्हापासून आम्ही विश्वप्रार्थना बोलायला चालू केली, बरोबर. ही सर्वात मोठी गोष्ट. आणि जिथे जिथे जीवनानंदमध्ये बड्डे होतो, इव्हन म्हणजे हे दोघे असू दे नसू दे, आमचा बड्डे हा जीवन त्या प्रार्थनेनेच होतो. त्यासाठी या दोघांसाठी जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. आता मी श्रद्धा वहिनींना विनंती करेन, तुम्ही एक सेंटेन्स बोला, एक सेंटेन्स तरी बोला. नमस्कार सगळ्यांना. आज आमचा कृतज्ञता दिन सोहळा आहे, जो तुम्ही आलात सगळ्यांनी, त्यासाठी धन्यवाद. आणि माझे आई बाबाप्रमाणेच हे माझे म्हणजे सासरी आल्यानंतर हे माझे पहिले प्रथम गुरु, लाईक आई बाबाच. आणि त्यांनी मला खूप असं कसली कमी जाणून नाही दिली आणि त्यामध्ये त्यांनी मला खूप सपोर्ट पण केला. आणि आतापर्यंत मी म्हणजे सपोर्ट करत करत जे आता मला बाळ झालं आहे त्याला वाढवण्यात त्यांचा खूप मोठा सपोर्ट चालू आहे आता पण. आणि असंच कॅरी ऑन ते करत राहणार आहेत. आणि आजी आजोबांचं खूप मोठं नातं त्यांनी जपलं अजूनपर्यंत आणि पुढे पण ते जपणार आहे. आणि थँक्स फॉर एव्हरीथिंग. म्हणजे आता पण ते माझ्यासाठी मोठेच आहेत आणि त्यांनी आम्हाला जी विश्वप्रार्थना शिकवली आहे ती मला खूप म्हणजे फळली आहे. आणि त्यामुळे मी त्याच्यावरती खूप विश्वास ठेवते. आणि बाबांनी मला खूप त्याच्यावरती सांगितलं पण आहे आणि त्याचं महत्त्व पण सांगितलं आहे. आणि त्यामुळे त्याच्यावरती मला खूप विश्वास आहे आणि त्याच्यासाठी मला खूप त्यांचे त्यांना दोघांना थँक्स म्हणते. आणि त्याने मला खूप असं म्हणजे म्हणतात ना की एक मार्ग दाखवून म्हणजे आपल्याला ती सत्यात उतरवते असं. त्यामुळे त्याच्यावरती मला खूप विश्वास आणल्याबद्दल धन्यवाद आणि आता मी विनंती करेन, दर्शना घाडी यांनी स्टेजवर यायचं आहे आणि आपले 2 शब्द इथे व्यक्त करायचे. मला असं वाटतंय, आधीच टाइम दिलाय, फक्त 5च मिनिटं बोल. मला असं वाटतंय की तुषार दादाने मला ह्यासाठी शेवटी ठेवलं असावं की ह्या सगळ्यांचं उरलेलं आहे ते मी मांडावं. पण ह्या सगळ्यांनी एवढी भारी बॅटिंग केली आहे ना की आता माझ्याकडे काय बोलू आणि काय नको असं झालंय. म्हणजे दादाने जी सुरुवात केली आहे, त्यानंतर देव, त्यानंतर माझे अहो आणि त्यानंतर वहिनी, म्हणजे सिक्सरवर सिक्सर मारले, सगळ्यांनी मारले आहेत ना. हा, कारण त्याचं कारण पण हेच आहे, हे सिक्सर मारायला शिकवणारे पण हेच आहेत. त्यामुळे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. खरंच दोघांचंही कृतज्ञता व्यक्त करावी तितकी थोडी आहे. कारण थँक्यू, आभार हा शब्द आपण म्हणत असतो, पण कृतज्ञता हा खूप कमी लोकांना माहिती असतो किंवा त्याबद्दलचं नॉलेज असतं. पण कृतज्ञता हा म्हणजे मनापासून एखाद्याचा आपण आभार व्यक्त करतो ना, म्हणजे आपली खूप मोलाची गोष्ट हरवली आहे आणि एखाद्याने ती आपल्याला शोधून दिली, त्यावेळी जी तळमळ असते ना त्याला थँक्यू बोलण्यासाठी, ते म्हणजे कृतज्ञता व्यक्त करणं. आणि यांची कृतज्ञता आम्ही काय व्यक्त करणार, म्हणजे आमच्या जीवनाचं सार्थक झालं यांच्या पोटी जन्माला येऊन. इतकं जबरदस्त. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आम्हाला क्षणोक्षणी तारणारी जीवन विद्या यांच्यामुळे मिळाली. म्हणजे आमचा जन्मच त्या जीवन विद्येत झालेला आहे. म्हणजे आता आमचा जो छोटा बाबू आहे स्वराज, त्याचाही जन्म जसं आता वहिनी बोलली, खरंच म्हणजे ती जीवन विद्येत येण्याआधी, ती लग्न होण्याच्या आधी जीवन विद्येत नव्हती. पण बघा तिच्याच मुखाने तिने सांगितलेलं आहे की या विश्वप्रार्थनेचं महत्त्व काय आहे. आणि तेच म्हणजे तो जो एक संस्काराचा धागा आहे तो यांनी दिलेला आहे. एक मी छोटंसं एक्झाम्पल सांगेन की असं म्हणतात की काय ग्रहण असेल तर बाळंतिनी बाईनी काय करायचं नसतं,
काय चिरायचं नसतं किंवा काय काम करायचं नसतं. ह्याला सायंटिफिक कारण असतीलच, त्यात काही वाद नाही. पण मी एक कारण सांगते की जीवनविद्येचं नॉलेज आणि जीवनविद्या इतकी तगडी आमच्यात रुजवलेली आहे ना की परफेक्टच ते. तर माझ्या मम्मीनी मी पोटात असताना सगळी कामं केली होती, सगळी कामं केली होती. आणि त्यावेळेस माझा जन्म झाला तेव्हा सगळी चाळीतली वाईट म्हणजे माणसं मला बघायला आली होती. हिला सगळे सांगत होते तू करू नको, करू नको, मुलाला काहीतरी म्हणजे होईल, काहीतरी कसं तरी होईल. पण जेव्हा मी झाली आज तुमच्या समोर उभी आहे, व्यवस्थित आहे की नाही? परफेक्ट. एवढी छान बोलते ना. हा का? कारण सगळं आपल्या विचारांवर आहे आणि ते विचार कसे करायचे ते ह्यांनी आम्हाला शिकवले. जसं दादा म्हणाला की मम्मीनी दागिने गहाण ठेवून त्याच्या शिक्षणासाठी जो खर्च केला, पण तुम्हाला सांगू का की खरंच त्यांनी त्याची सगळ्याची जाणीव ठेवली आणि तो आज इतका मोठा झालेला आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीची त्यांनी जाणीव ठेवली आहे. तो जेव्हा पहिला विमानात बसला ना त्याने मला एक मेसेज केला होता, त्यामध्ये त्यांनी इतकं लिहिलं होतं भरभरून मम्मी पप्पांची कृतज्ञता त्याने तेव्हाच व्यक्त केली होती की तुमच्यामुळे मला आज दिवस बघायला मिळतोय. म्हणजे ह्यांच्या सोबतच त्याची कृतज्ञता व्यक्त करावी ना तितकी थोडी आहे. कारण त्याला बघत बघत मी मोठी होत आली आहे आणि त्याला प्रत्येक गोष्टीत आम्ही बघतो की त्याला सगळी माणसं ना जवळ पाहिजे असतात. आपला भाऊ, आपली बहीण, आपले आई वडील, आपली बायको, त्याच्या घरची माणसं ही सगळी त्यांना जोडून ठेवणारा तो आमचा दादा म्हणजे असा पक्का. म्हणजे हारात बघा दोरी जर व्यवस्थित असेल ना तर तो हार छान गुंफला जातो. त्यातली दोरी हे आहे पण तो मधला जो आहे ना गुच्छा तो आमचा दादा आहे. त्यांनी सगळ्यांना छान जोडून ठेवलंय. त्यामुळे यांचा खरा अभिमान ना त्यांच्या डोळ्यात दिसतो, त्याच्याबद्दलचा अभिमान इतका तो जबरदस्त आहे. आणि जसं त्याने सांगितलं की कमी पगाराची नोकरी होती पण सुखात होतो, सुखात आताही आहोत. सगळं भरभरून मिळालेलं आहे आणि सद्गुरु कृपेने सगळं भरभरून मिळतंय सुद्धा. पण कसं होतं की आमच्या वडील ना हे तर आणायचे खाऊ आम्हाला घेऊन यायचे, पण ना पप्पांचा जेव्हा पगार व्हायचा ना तर ते ना बिर्याणी घेऊन यायचे. बिर्याणी घेऊन यायचे आणि महिन्याला आम्ही वाट बघायचो की पप्पांचा पगार झाला की आता आपल्याला बिर्याणी खायला मिळणार आहे. ते दिवस वेगळेच होते. म्हणजे अरे आता पगार झाला पप्पांचा, मम्मी सांगायची आज जेवण आज बिर्याणी आणतायत पप्पा. इतकं आनंद व्हायचा ना, इतका आनंद. आज पाहिजे तेव्हा बिर्याणी खाऊ शकतो हे त्यांच्याचमुळे. पण तो आनंद काही गगनात मावायचा नाही. इतकं सुंदर म्हणजे पप्पांचं कामावरचं प्रेम अफाट. लव वर्क तुम्ही काय त्यांचं काम ते कामात बिझी झाले की त्यांचं इकडे तिकडे लक्ष नाही इतकं. आणि त्यांच्या त्या लव वर्कने आम्हाला आज इतकं मोठं केलंय. पप्पांनी सगळ्यांना भरभरून दिलंय आणि ते भरभरून देत राहिले म्हणून आम्हाला सगळं भरभरून मिळतंय आजपर्यंत. खरंच त्यांनी खूप भरभरून लोकांना दिलेलं आहे आणि ते आज आम्हाला उपयोगी पडतंय. त्यांनी जे पुण्य कमवलंय त्या पुण्याईचं फळ आम्ही खातोय. आम्ही सर्वजण त्या पुण्याईवर जगतोय आतापर्यंत. अजून आमची पुण्याई तर सुरूच नाही, त्यांच्याच पुण्याईवर आम्ही जगतोय. त्यानंतर असं आता माझ्या नवऱ्याने सांगितलं की मुलीच्या संसारात तिच्या आईचा खूप मोठा रोल असतो. हे मी आतापर्यंत ऐकलेलं पण मी हे अनुभवते. माझी मम्मी मला दिवसातनं 2दा कॉल करते, सकाळी कॉलेजमध्ये असताना आणि एक संध्याकाळी 7 ते 7च्या दरम्यान. ती मला काय विचारते, काय करते, जेवलीस का, कसे आहेत सगळे कसे आहेत. पण ती मला एक गोष्ट नेहमी बिंबवत असते, नेहमी. म्हणजे दर 3-4 दिवसांनी ती मला सांगत असते की आनंदी राहा, खुश राहा, सासू सासऱ्यांचा चांगला आशीर्वाद घे, तुझं पुढचं आयुष्य सुखाचंच होईल. हे ती मला नेहमी सांगत असते. म्हणजे हे सांगणं किती महत्वाचं आहे. आणि त्यांच्या त्या पुण्याईने मला सासरची मंडळी इतकी छान मिळाली आहे, इतकी प्रेमळ मिळाली. खरंच मी त्यांचं खरंच सगळेच माझे दीर जाव, माझे सासू सासरे, माझा नवरा खूप खूप प्रेमळ माणसं मिळाले. म्हणजे इतकी प्रेमळ ना की माझे सासरे, माझे बाबा मला दररोज स्टेशनला सोडायला येतात कॉलेजला जाताना. रोज रोज एकही दिवस त्यांचा चुकत नाही. ते मला रोज आणि माझी डब्याची हे घेणार, बॅग घेणार की तुझ्या खांद्याला बॅग आहे तर माझी बॅग दे आणि ते मला सोडायला येणार.
म्हणजे अजून काय पाहिजे, अजून काय पाहिजे. म्हणजे माझ्या शिक्षणात पण सगळ्यांचा जितका मला सपोर्ट आहे. माझी जाव, मी अभ्यास करत असेल ते बोलणार की मी करते, बस अजून काय पाहिजे. एवढं सुखी जर संसार चाललाय तो ह्यांच्या आणि त्यांच्या आशीर्वादांमुळे आणि तुमच्या सर्वांच्याच आशीर्वादामुळे. म्हणजे इतकं ही म्हणजे ना की ही सहनशक्ती असते ना त्याची देवी आहे. मी तिला तेच बोलते की जबरदस्त तिच्यात सहन करण्याची ताकद आहे. आणि त्याच जोरावर हे जे आज इतका छान प्रत्येक दिवस बघतायत ना ते खरंच तुमच्या दोघांमुळे. आणि काय म्हणजे किती बोलावं, काय बोलू असं होतंय. ह्यात अजून महत्वाचं म्हणजे की ह्यांच्या या स्वभावामुळे ना आम्हाला विठ्ठलवाडीला असताना पण इतके जबरदस्त शेजारी मिळालेत ना, आज तेही इथे आलेले. म्हणजे जीवाला जीव आणि आमची जीवन आनंद. आवाज करा. म्हणजे अशी शेजारी मिळणं ना खूप पुण्याची गोष्ट आहे. आणि ते शेजारी मिळाले आणि त्यांनी ते धरून ठेवलेले आहेत. तर खरंच तुमच्या दोघांची खूप 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 कृतज्ञता. मस्त राहा, हॅपी आणि हेल्दी 60 यायची, 60 वर्षाची. मला मैत्रिणी बोलतात खरंच 60 वर्षाची आहे तुझी मम्मी. ती खरंच 60 वर्षाची आहे, पण ती तेवढीच यंग आहे. आणि खरंच असेच राहा, मस्त हसत राहा, असं सगळ्यांवर प्रेम करत राहा. आणि खूप 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 सद्गुरु कृपेने तुम्हाला खूप सगळं भरभरून मिळालेलं आहे. आणि यापुढे असंच मिळत राहो ही सद्गुरूंचरणी प्रार्थना करते आणि इथेच थांबते. जय सद्गुरू, जय जीवन. विठ्ठल विठ्ठल सगळ्यांना. ॲक्च्युली काय बोलू मला कळत नाही, कारण बापाविषयी जेव्हा मुलगी बोलायला लागते तेव्हा तिला भरून येतं. तरी काका मला वडिलांच्या जागी आहेत. स्वतःच्या मुलांवरती कुणीही प्रेम करेल, पण त्यांनी आम्हाला स्वतःच्या मुलांपेक्षा जास्त जीव लावला. खिशात 20 रुपये असताना 10 रुपये दुसऱ्याच्या मुलांना देणं याच्या मागे म्हणजे एखादा पुण्यात्माच करू शकतो. तर ते काम या दोघांनी केलं आणि पावलोपावली मावशीची त्यांना साथ होती. आता मगाशी जसं पप्पू म्हणाला, खूप कठोर प्रवास, म्हणजे आम्ही यांचा शून्यातला प्रवास बघितलेला आहे. आज जे आपण बघतोय ना इथे, तर त्यासाठी त्यांना खूप खूप कष्ट करावे लागलेले आहेत. त्यांच्या मुलांनी म्हटलं की आम्ही काही दुःख बघितलं नाही, पण त्यांनी बघितलं, पण ते काकांनी कधी जाणवून दिलं नाही त्यांना. त्यामुळे आज जर लोकांना वाटत असेल ना की हे दोघं खूप नशिबान आहेत, तर नाही, यांची मुलं खूप नशिबान आहेत की त्यांना. मला जास्त बोलता येत नाही. थँक्यू काका. सर्वप्रथम माझ्या आईवडिलांनी मला जन्म दिला, गुरुजनांनी शिक्षण दिलं, सद्गुरू माऊलींनी जीवनविद्येचे संस्कार दिले, जीवनविद्येची कला शिकवली आणि त्याच्यातूनच खऱ्या जीवनाचा आरंभ झाला. तर आमच्या सद्गुरू माऊलीला आणि मातृतुल्य माईंना कोटी कोटी विनम्र अभिवादन करतो. तसे दादा वहिनी, मिलन वहिनी यांनाही कोटी कोटी वंदन करतो. आणि आपण सर्व माझे भाऊ बहिणी, जीवनानंदी सोसायटीतले सर्व लोक, आपले भांडूप ज्ञान साधना केंद्रातले सर्व मंडळी, विठ्ठलवाडीची मंडळी, जीवन आनंदची मंडळी आणि माझे सर्व नातेवाईक यांना मनापासून माझा नमस्कार. तरी असो, आज आमच्या धर्मपत्नींचा 60वा वाढदिवस आणि त्या निमित्तानं आमच्या दोघांचा, आमच्या मुलांनी कृतज्ञता सोहळा साजरा करण्याचा गुपित होता आम्हाला. कारण आमचा मोठा मुलगा दीपक हा हॉल बुक करून येऊन नंतर मला सांगितलं की असा असा कार्यक्रम अमुक तारखेला ठरलेला आहे. याचा बड्डे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिना दिवशी, पण तो काही लोकांचे उपवास वगैरे असतात म्हणून आम्ही 2 दिवस पोस्टपोन केला आणि आजचा दिवस उजाडला. तरी आमच्या कुटुंबाची सगळ्यांची कृतज्ञता की एकमेकांच्या मदतीशिवाय कोण मोठा होत नाही. कारण सर्वांमध्ये मी, सर्वांसाठी मी आणि सर्वांमुळे मी असा जर मी आपण जपला तर तो मी अहंकाराकडे न जाता सुखाच्या बागेकडे नेतो, याची अनुभूती आम्ही कुटुंब घेत आहोत. तर सद्गुरू राया भेटले आणि आमच्या मनातलं सर्वात पहिलं काय गळून पडलं असेल ना, तर ते म्हणजे भीती. एकदा भीती गेली
की सगळ्यांबद्दल प्रीती निर्माण होती. सर्व म्हणजे आपलं पहिलं गळून पडलं ते भीती, आणि ते तुम्ही आता एक एक्झाम्पल ऐकलं दर्शनाने सांगितलेलं. ग्रहण असलं की काय कापू नये, चिरू नये, काय खाऊ नये, पण तिने सर्व काय केलं आणि ढोकण्यात ढोपटले कपडे. लोकांच्या मनामध्ये राहत विचार, अरे आता मुलगी कशी जन्माला येणार. मी म्हटलं तू मनात त्यांचा विचार शिवू पण देऊ नको, काही होणार नाही. आणि दर्शना इतके जबरदस्त झाले की वयाच्या 3 वर्षापासून ती बॅटिंग करते, म्हणजे लेक्चरची. आता ती ठाण्याच्या NKT कॉलेजमध्ये लेक्चरच आहे. आणि तिचं कॉलेज एवढं कौतुक करतं ना की कुठलंही फंक्शन असू दे तिच्याशिवाय होत नाही, अशी ती बॅटिंग करते. आता परवा किती 4 दिवस फंक्शन होती, रात्री 12-12 वाजता यायची घरी. म्हणजे अशी आमची रत्न आहेत एकाचे एक. आता सुरुवातीला मी आमच्या धर्मपत्नींबद्दल बोलणार आहे की आमची दर्शना म्हणाली की आमची मम्मी म्हणजे सहनशीलतेची, म्हणजे खरोखर सहनशीलता. आणि ज्याच्याजवळ सहनशीलता आहे ना तो संसारामध्ये आनंदी जीवन जगू शकतो. कारण सहनशक्ती हीच खरी भक्ती पण आणि संसारातली सगळ्यात मोठी युक्ती पण. संसार जर सुखाचा करायचा असेल तर सहनशक्ती असेल तरच तो संसार सुखाचा होतो, नाहीतर मोडतोड व्हायला काय वेळ लागत नाही. आमच्या सद्गुरूंनी सांगितले सुखी मानवी संस्कृतीचे पंचशील. पहिला म्हणजे समता, सभ्यता, सामंजस्य, सहिष्णुता आणि समाधान. त्याच्यामध्ये सामंजस्य आणि सहिष्णुता जी काय असेल ना, सामंजस्य म्हणजे समजूतदारपणा आणि सहिष्णुता म्हणजे सहनशक्ती. हा 2 धाग्यांनी हिला बांधलेला आहे. एवढे सामंजस्य आहे ना ती, म्हणजे खरोखर काही असू दे. आणि पत्नी आणि पती हे संसार रूपी रथाची 2 चाकं असतात. एका चाकामध्ये जर हवा कमी असली तर संसाराचा गाडा काय होतो, डळमळतो. पण हिचं चाक तर मजबूतच होतं, कारण हिच्यावर ना घरचे संस्कार होते. आमच्या लग्नामध्ये ज्ञानेश्वरी सारखा महाग्रंथ हिला तेव्हाच्या आमच्या गुरुंनी हिला दिलेला होता. तोपर्यंत ज्ञानेश्वरी मी कधी वाचलीच नव्हती. आणि ऐकायला जायचो ना तेव्हा सद्गुरू आम्हाला मिळालेले नव्हते. ऐकायला जायचो, मला भजनाची लहानपणापासून ऐकायची बसायची आवड होती. परंतु ती ज्ञानेश्वरी आली आणि पाठोपाठ असा चमत्कार झाला की ज्ञानेश्वरीतला पारायण करण्यासाठी सद्गुरू मिळाले. कारण ज्ञानेश्वरी पारायण भरपूर ठिकाणी होतात पण त्यातला पारायण कळलेला नसतो. मी एकदा विचारलं होतं असं सहज की ज्ञानेश्वरी मधला पारायण कोण, तर काही लोकांना सांगता येत नाही. काही सांगता आलं नाही. म्हणून सद्गुरू आमचे नेहमी म्हणायचे ज्ञानेश्वरी अशी वाचायची की त्यातला जो मी आहे तो मी कोण कळला पाहिजे. आणि हे सगळं सद्गुरूंच्या कृपेमुळे झालं. आता माझी मुलं बोलली पण त्याला एकच कारण की सद्गुरूंची कृपा. आणि खरोखर सद्गुरूंची कृपा दृष्टी आमच्या कुटुंबावर आहे. आणि इथं सांगायचं म्हणजे याचे 2 गुण तुम्हाला सांगितले. आणि सुसंस्कारित जेव्हा पत्नी असते तिच्या जबाबदाऱ्या काय असतात, ती सर्वांच्या पोटापाण्याची काळजी घेते. तिची पदं सांगतोय मी. म्हणून ती गृहमंत्री आहे, घरातली सर्व व्यवस्था पाहते म्हणून ती गृहमंत्री आहे. सर्वांच्या पोटापाण्याची काळजी घेते म्हणून ती अन्नमंत्री आहे. मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देते म्हणून ती शिक्षण मंत्री पण आहे. योग्य वेळी योग्य सल्ला देते म्हणून उत्तम सल्लागार पण आहे. आणि सर्वांच्या आरोग्याची काळजी घेते. नवरा जरी आजारी असला तर स्वतःहून डॉक्टरकडे कधी गेला नाही. गेला असेल तर त्याची बायको त्याला सपोर्टेड नसेल म्हणून बिचारा गेला असेल, पण ती त्याला उठवते हात धरून डॉक्टरकडे नेते. हो डॉक्टरकडे चला. म्हणजे किती पदं सांभाळते, 5 पदं. अशी मला एक सुलक्षण अशी बायको मिळालेली आहे. खरोखर तिची कृतज्ञता किती व्यक्त करावी तेवढी कमीच आहे. तसंच मी तिच्याबद्दल एक थोडा असा पंक्तीमध्ये बोलणार आहे. सद्गुरू आई वडिलांनी जन्म दिला, गुरुजनांनी शिक्षण दिले, सद्गुरूंनी सुखी जीवनाची कला शिकवली,
तारुण्याच्या वाटेवर भेटली दीपावलीची साथ आणि तेथपासून तर हस्तागायत तेवत राहिली आमच्या आनंदी संसाराची वाट, आमच्या आनंदी संसाराची वाट. अशा माझ्या प्रेमळ पत्नीला 60 वर्षाच्या वाढदिवसाच्या माझ्याकडून कोटी कोटी प्रेमपूर्वक आणि कृतज्ञपूर्वक कोटी कोटी वंदन. विठ्ठल विठ्ठल. प्रथम नमस्कार सद्गुरू माईना. आज जो तुम्ही हा सुंदर सोहळा बघताय ना, ह्याचे सूत्र सद्गुरू अमनराव पै, आणि त्यांच्यामुळेच आम्ही इथपर्यंत आलो. आणि सगळ्यात म्हणजे महत्त्वाचं म्हणजे माझा तो मोठा मुलगा आहे ना, त्याच्यामुळेच हा सगळा मोठा प्रोग्राम झालेला आहे. म्हणजे सद्गुरू म्हणतात तुम्ही चांगलं द्या मग तुम्हाला चांगलं मिळेल. तसंच आम्ही चांगलं दिलं, आम्हाला चांगलं मिळालं. पेराल ते उगवाय, पेरेल ते उगवेल. तसंच आम्ही चांगलं पेरलं, आम्हाला चांगलं मिळालं. आणि खरोखर हा एवढा सुंदर सोहळा बघून ना, मी माझ्या मुलांचं, माझ्या मुलांचं, मिस्टरांचं, परत माझ्या सुनेचं, जावईचं खूप खूप आभार मानते. माझ्या स्वराचं पण. ये तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है. ये तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है. धरती पे रूप माँ बाप का उस विधाता की पहचान है. ये तो सच है कि भगवान है. जन्मदाता है जो नाम जिनसे मिला, हम हर जिनकी उंगली है बचपन चला. कांधे पर बैठ के जिनके देखा जहाँ, ज्ञान जिनसे मिला, क्या बुरा क्या भला. इतने उपकार है क्या कहें, ये बताना आसान है. धरती पे रूप माँ बाप का उस विधाता की पहचान है. ये तो सच है कि भगवान है. जन्म देती है जो माँ जिसे जग कहे, अपनी संतान ने प्राण जिसके रहे. लोरिया होठों पर सपने भूखी नजर, नींद जो मार दे इसके हर दुख सहे. ममता के रूप में है प्रभु, आपसे पाया वरदान है. धरती पे रूप माँ बाप का उस विधाता की पहचान है. ये तो सच है कि भगवान है. लाया है बहार अपनों का प्यार, क्या कहना.
तुझ्या सुमंगल जन्मदिनाचे, तुझ्या सुमंगल जन्मदिनाचे, तुझ्या सुमंगल जन्मदिनाचे. दैवत निषाद तुला सांगती, आयुष्य लाभो वर्षाचे, तुझ्या सुमंगल जन्मदिनाचे, तुझ्या सुमंगल जन्मदिनाचे, तुझ्या सुमंगल जन्मदिनाचे. ही स्वरांजली तुझ्यासाठी, ही स्वरांजली तुझ्यासाठी, स्वप्न सुरांची शुभकामना. तुझ्या सुमंगल जन्मदिनाचे, तुझ्या सुमंगल जन्मदिनाचे, तुझ्या सुमंगल जन्मदिनाचे. हॅपी बर्थडे टू यू आई, 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 हॅपी बर्थडे टू यू. बार बार दिन ये आए, बार बार दिन ये आए, तुम जियो हजारों साल, ये हमारी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू आई, हैप्पी बर्थडे टू यू आई, हैप्पी बर्थडे टू यू आई, हैप्पी बर्थडे टू यू. ये शौकिया ये बातपन जो तुझ में है कहीं नहीं, ये शौकिया ये बातपन जो तुझ में है कहीं नहीं. दिलों को जीतने का फन जो तुझ में है कहीं नहीं. मैं तेरी आँखों में पा गया जो जहाँ, मैं तेरी आँखों में पा गया जो जहाँ. कभी तुझे मालूम नहीं, तू अभी तक है हंसी और मैं जवान, तुझे सदके जीवन क्या बात है अप्पा. मीठे बोल जाने मन जो मुस्कुरा के बोल दे, तू मीठे बोल जाने मन जो मुस्कुरा के बोल दे. तो धड़कनों में आज भी शराबी रंग घोल दे. ओ सनम मैं तेरा आशिक जागदा, ओ सनम मैं तेरा आशिक जागदा. मेरी खबर कभी तुझे मालूम नहीं, तुम अभी तक है हंसी और मैं जवान, तुझ पे गुरबान मेरी जान मेरी जान. ठंडे ठंडे छोटे जवानों को सहलाए, तपती तपती गिरने जब बालों को छू जाए. ठंडे ठंडे छोटे जवानों को सहलाए, तपती तपती गिरने जब बालों को छू जाए. सांस की गर्मी को, हाथ की गर्मी को,
सुमंगल जन्मदिनाचे तुझ्या सुमंगल जन्मदिनाचे तुझ्या सुमंगल जन्मदिनाचे आळवी तो गांधार भैरवी आळवी तो गांधार भैरवी करीत चिंतन तुझ्या यशाचे तुझ्या सुमंगल जन्मदिनाचे तुझ्या सुमंगल जन्मदिनाचे तुझ्या सुमंगल जन्मदिनाचे मध्यम पंचम तल्लीनाज मध्यम पंचम तल्लीनाज उदळीत रंग संघसराचे तुझ्या सुमंगल जन्मदिनाचे तुझ्या सुमंगल जन्मदिनाचे तुझ्या सुमंगल जन्मदिनाचे दैवत निषाद तुला सांगती आयुष्य लाभो गतवर्षाचे तुझ्या सुमंगल जन्मदिनाचे तुझ्या सुमंगल जन्मदिनाचे तुझ्या सुमंगल जन्मदिनाचे ही स्वरांजली तुझ्यासाठी ही स्वरांजली तुझ्यासाठी स्वप्न सुरांची शुभकामना तुझ्या सुमंगल जन्मदिनाचे तुझ्या सुमंगल जन्मदिनाचे तुझ्या सुमंगल जन्मदिनाचे हॅपी बर्थडे टू यू आई 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 हॅपी बर्थडे टू यू बार बार दिन ये आए बार बार दिन ये आए तुम जियो हजारों साल ये हमारी है आरज़ू हैप्पी बर्थडे टू यू आई हैप्पी बर्थडे टू यू आई हैप्पी बर्थडे टू यू आई हैप्पी बर्थडे